यशोदा बाहेर आली. यशोदेनं सांगितलं त्या गोविंदना, बोले नंदाची पटराणी सद्गदित हो मुनी, मथुरेची चक्रपाणी जातो गे विवळ झाले मन, हे वचन ऐकुनी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी नंदाचे अंगणी. सगळ्या गोपी देवाजवळ आल्या. देवाला सांगितलं, देवा का रे, जर तुला गोकुळ सोडून जायचंच होतं मग तू इथं आला कशाला? तुला जर आमचा वीट आला असेल ना बाबा, तुला जर आमचा कंटाळा आला असेल ना, आम्ही गोकुळातून बाहेर जातो पण तू गोकुळातून जाऊ नको. पण देवाचा नाईलाज होता, त्याला बरीच कामं करायची होती. त्या गोपी रडायला लागल्या, अक्रू काकाला शिव्या द्यायला लागल्या. अक्रूराचा नारा तुझं कोणी धाडिले, का घात करू आलासी वध. अक्रूर हे नाम तैसित करणे, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणे, या नंदाचे अंगणी. भगवंतानं बघितलं, नागपू काकाला सांगितलं, काका या गोपी रडतायत. गोपी रडत होत्या, त्यांच्या आसवानं सगळी गोकुळातली धरणी भिजली होती. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. काय भक्ती असेल महाराज गोकुळातल्या गोपींची, काय श्रद्धा असेल देवावर. देवानं अक्रूराला सांगितलं, काका देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पाये मदसी. एका जनार्दनी रथ गेला निघोने, गोकुळाच्या बाहेर एका कळंबाच्या झाडाखाली अक्रू काकाचा रथ उभा राहिला. देव रथाच्या खाली उतरला, रथाचं चाक हातामध्ये धरलं आणि आपलं डोकं त्या रथाच्या चाकावर आपटलं. रथाच्या चाकावर डोकं आपटून देव काकाला सांगायला लागलं, काका एक करा हो, गोकुळामध्ये पुन्हा जा. मी थांबतो रथापर्यंत, तुम्ही गोकुळात जावा. गोकुळात जाऊन त्या गोकुळातल्या गोपींना सांगा तुमचा देव पुन्हा येणार आहे. काय भक्ती असेल त्या गोपींची. मी सांगेन तुम्हाला, संसारासाठी तर आयुष्यभर रडतो माणूस, एकदा देवासाठी रडा, रडण्याचा आनंद मिळेल तुम्हाला. त्याच्यासाठी एक आसव ढाळा, तो आपल्यासाठी 10 आसव ढाळल्याशिवाय राहत नाही. एकदा त्याच्यासाठी करा. जीवन देवासाठी जगा, संसारासाठी जगून काय फायदा नाही. काका म्हणाले, देवा तुम्ही गोकुळात जात नाही, आम्ही कसं जायचं गोकुळात? मी कोणत्या तोंडाने त्या गोपींना सांगू? ज्या दिवसापासून देव गोकुळातून गेला ना मंडळी, त्या दिवसापासून त्या गोकुळातल्या गोपी
गोकुळाच्या वेशीजवळ उभ्या होत्या. अंगावरचं सगळं मांस निघून गेलेलं होतं, फक्त हाडकं शिल्लक होती. जंगलातले पक्षी यायचे, त्या गोपींना चावा घ्यायचे. त्या गोपी त्या पक्ष्यांना सांगायचे, हे पक्ष्यांनो, खाऊन टाका रे आमचं अख्खं शरीर, खाऊन टाका आमच्या अंगावरचं अख्खं मांस. फक्त एक करा रे, आमची बुबुळं खाऊ नका, डोळे खाऊ नका. का? आम्हाला त्या देवाला पुन्हा बघायचं. मोरा चुन चुन खैयो मास, ये गुण नामत खाइयो, इन्हें शाम मिलन दिया. कोई कहियो रे हरियावन की मनवा महाराज. तो गोकुळातला विरह देवानं अक्रू काकाला सांगितलं. देव गोकुळातून गेला, 18 वर्ष मथुरेमध्ये राहिला. पुन्हा 18 वर्षानंतर देव मथुरेतून निघाला आणि देव राजा झाला. गड्यानो राजा किरे झाला, देव सिंहासनी बैसला, देव सिंहासनी बैसला, देव सिंहासनी बैसला. आठवण झाली. गोकुळातल्या गोपी, मथुरेतल्या गोपी सगळ्यांना कुरुक्षेत्रावर बोलवायचं. कुरुक्षेत्रावर मोठी सभा भरवायची. सगळ्या दूतांना सांगितलं, तुम्ही मथुरेमध्ये जावा, मथुरेतल्या गोपींना सांगा तुम्हाला कुरुक्षेत्रावर बोलवलं. गोकुळामध्ये 2 गडी पाठवले. गोकुळातल्या गोपींना सांगितलं, तुम्हाला देवानं कुरुक्षेत्रावर बोलवलं. देवानं मोठी सभा ठेवलेली आहे. त्या ठिकाणी ब्राह्मणांना गायी वाटल्या जाणार आहेत, गरीब लोकांना सुवर्ण वाटलं जाणार आहे. 2 गडी गोकुळामध्ये आले. गोकुळातल्या गोपी बघितल्या तर त्या गोकुळाच्या वेशीवर उभ्या होत्या. वाट पाहत होत्या, आमचा देव इकडे गेला, देव येणार, देव येणार, देव येणार. पण देव आला नाही. देवाचे दूत आले. त्यांनी सांगितलं, तुम्हाला कुरुक्षेत्रावर बोलवलं. त्या गोपींनी सांगितलं, अरे तुम्ही आलात, आमचा देव कुठे आहे? म्हणे तुमचा देव राजा झालेला आहे. म्हणे राजा झाला? कोण म्हणतं राजा झाला? अरे एक कर, आम्ही नाही तिथे यायला तयार. त्या देवाला निरोप द्या. मेल्या त्या गोपी का त्याची लाख झाली, मेल्या त्या गोपी का त्याची लाख झाली. राग झाली त्या गोपीची, आता आठवण झाली. अरे 18 वर्षाचा होता तो पण तो गोकुळात खेळला. 18 वर्ष मथुरेत राहिला, आठवण नाही आली त्या गोपींची. आणि म्हणजे आता राजा झाला आणि आता त्या गोपींची आठवण झाली. जाऊन सांग तुझ्या देवाला, अरे मेल्या म्हणावं त्या गोपी, राग झाली म्हणावी त्या गोपींची. मंडळी, दूतांनी सांगितलं, अरे असं करू नका, तुम्हाला देवाचं आमंत्रण आहे. देवाला आमंत्रण तुम्ही का
बसलेला होता. देव सिंहासन आणि सिंहासनावर बसून देव आलेल्या सर्व लोकांना सांगत होते, गड्या हो, मी द्वारकेचा राजा झालो. द्वारकेवर माझी सत्ता आहे, या विश्वावर माझी सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, तो जगाते चालिता. देव लोकांना भाषणामध्ये सांगत होते, मी द्वारकेचा राजा झालो, राजा झालो, राजा झालो. तेवढ्यात एक गवळण उठून उभी राहिली. ती म्हणे, ए कृष्णा, बोलणं बंद कर. कुणाला सांगतोय तू राजा झाला? कुणाला सांगतोय तू राजा आहे म्हणून? आम्हाला सांगू नको तू राजा आहे म्हणून, कारण आम्ही पाहिलं तू काय काय केलंय. देव म्हणे, ए गवळण, काय काय केलं ग? म्हणे, काय काय केलं सांगू का? म्हणे, सांग ना. अभंगाच्या पहिल्याच्या चुरा चुरा कर माखन खा. अरे तू चोरून चोरून माखन खायचा. नंदाचं कारट लय बाई चोरट. अरे तू चोऱ्या करायचं ना बाबा. तू रात्री यायचा, अरे रात्री दही दूध खाऊन घ्यायचा आणि ते जे सगळे माठ असायचे ते सगळे पालथे मारायचा. आणि पालथे मारून तू निघून जायचा. आणि इथं तू लोकांना सांगतोय मी राजा झालो, राजा झालो, राजा झालो. अरे तू कसला राजा? चुरा चुरा ते माखन खायो, गवलन कानंद कुवर कन्हैया, काय बराई दिखावत मोई, जानत हो प्रभू पण तेरा समई. हे देवा, तुझा प्रभूपण मला माहितीये. तू काय या लोकांमध्ये तुझं प्रभूपण मिरवू नको. मला माहितीये तू काय काय करायचा. अजून सांगू तुला काय करायचा? और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला. अरे तू म्हणतो तू यशोदेच्या खोड्या केल्या आणि यशोदेनं तुला कळंबाला बांधून घेतलं. अरे पण तू कळंबाला का बांधलं माहितीये का? तुला त्या विमला अर्जुनाचा उद्धार करायचा होता. तू त्या विमला अर्जुन त्या राक्षसांचा उद्धार करण्यासाठी तू आईला सांगितलं, कळंबाला बांधून घेतलं. अरे बांधे उखळाला, मला बांधे उखळाला, बांधे उखळाला माझ्या नंदाच्या पोराला. अरे तुला उखळाला बांधलं, पण तुला तर विमला अर्जुनाचा उद्धार करायचा होता. और बात सुन उखल सुगला, बांधलिया तू अपना गोपाला. अरे देवा, अजून तू काय करायचं सांगू तुला. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये
तेरा सबही जानत प्रभु मना तेरा सबही इकून जशी उडी मारली डायरेक्ट तिकडे नंदबाबानं पकडला. तुम्हाला सांगू का, नंदबाबाला माहिती होतं एवढी उडी मारणारा जगामध्ये माझ्या मुलाशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही. ही उडी फक्त माझा कृष्णच मारू शकतो. नंदबाबानं कृष्णाला पकडलं, ज्याची पत्नी होती त्याला दिली आणि कृष्णाला ओढत ओढत यशोदेकडे घेऊन गेले आणि यशोदेला सांगितलं म्हणे यशोदे एक काम कर, याला काहीतरी काम लाव. अहो आते गावामध्ये ठेवाना लायकी ना राहील, कारण अहो आज लोक मडका फोडी ये, कोण दूध खाई ये, दही पिये, अहो गण गण फोड्या करेल लोक काहीच म्हणे, पण आते येण्या फोड्या सांगा सारख्या नाही. यशोदा म्हणे माझं पोरगा असं आहे का, म्हणे तू येडापणा करू नको, आते यांनी फोडी भलती आलं पाहिजे. यशोदा म्हणे काय फोड्या करायला, म्हणे अहो बाया बयाड राहिना. आता आता याला गावात ठेवू नको, याला काहीतरी काम लाव. यशोदेनं कृष्णाला सांगितलं कृष्णा आता तू गावात राहू नको, कुठे जा. घेतले रानामध्ये गेले, रानामध्ये खेळ खेळले, गायी चारल्या, खेळ खेळ सगळे गोपाळ जमले. गोपाळ म्हणले कृष्णा गरिबीची पहिली गुण आहे, गरिबी आपल्या पत्नीच्या गालावरचं मांस खाऊन जाते. तुम्ही निरीक्षण करा, गरिबी इतकी चांगली नसते. बरं ज्यांनी गरिबीचे चटके खाल्ले त्यांना कळतं गरिबी काय. तो मधुमंगलकडे काहीच नव्हतं. देवानं सांगितलं मधू तू काय आणलं रे. मधूच्या डोळ्यातून टपकन पाणी खाली पडलं. तो म्हणे देवा माझ्याकडे काहीच नाही रे. म्हणे मग तुझ्याकडे काहीच नाही ना, तू आमच्यात नाही शिदोरी खाईल. मधुमंगल रडायला लागला. रडत रडत संध्याकाळी घरी गेला. आई घरामध्ये होती. आईने सांगितलं मधू जेवायचं नाही का बाळा. आई मला नाही जेवायचं ग. तू रडतोय का रडतोय. अगं देवानं मला त्याच्या सवंगड्यांमधून बाहेर काढून दिलं. का ग माझ्याकडे शिदोरी नव्हती ना. आई मी आता उद्या जाईन ना ग.
मला काहीतरी शिदोरी सोबत ते तर मी जाईन, नाहीतर मी नाही जाणार देवाबरोबर काही चारायला. 8 दिवसाचं वाटीभर ताक घरामध्ये पडलेलं होतं. 8 दिवसापासून वाटीभर ताक घरामध्ये पडलेलं होतं. मधुमंगलच्या आईनं सांगितलं, मधू हे वाटीभर ताक आहे बाबा, हे एवढं ताक घे आणि रानामध्ये जा आणि देवाला सांग मी माझी शिदोरी आणली म्हणून. मधुमंगलनं ते वाटी भरून घरलेलं ताक होतं, 8 दिवसापासून आंबट झालेलं होतं. ते ताक सोबत घेतलं, रानामध्ये गेला. पण देवामध्ये नाही गाई चारल्या. एका झाडाखाली एक दगड हातामध्ये घेतला. त्या दगडावर गोपाल कृष्णाचं चित्र काढलं. ते आंबट झालेलं वाटीतलं ताक त्या दगडातल्या देवाला पाजू लागला. इकडे सवंगडी जमा झाली. सवंगडीला विचारलं कृष्णानं, का रे सगळी आलेत, माझं मधू नाही आला, मधुमंगल नाही आला. एका सवंगड्यानं सांगितलं, कृष्णा तू काल त्याच्यावर रागवणार आहे, तो खूप रडत होता. तो कृष्णासाठी रडत होता, देवासाठी रडत होता. तू नाही जेवू दिलं त्याला, नाही खाऊ दिला ना, नाही दिला ना रे काला. देवानं सांगितलं, तुम्ही थांबा रे, शिदोऱ्या सोडू नका, मी मधुमंगलला शोधून आणतो. देव वनामध्ये भटकायला लागला. मधू 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 म्हणून जोर जोरानं आरोळ्या मारायला लागला. मधूचा पत्ता लागत नव्हता. एका झाडाखाली मधुमंगल आपल्या देवाला ताक पाजत होता. देवानं लांबून पाहिलं, मधुमंगल काहीतरी करतोय. हळूच कर मागून गेला. हातामध्ये ताकाची वाटी होती. त्या ताकाच्या वाटीतून एक एक थेंब त्या दगडाच्या देवाला पाजत होता. कृष्णानं बघितलं आणि कडून मधुमंगलला मिठी मारली. मधू काय भाव आहे रे तुझा? ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव जवळ. भावे विन देव न कळेनी संदेह आणि गुरु विन अनुभव कैसा कळे. मधुमंगलला मिठी मारली. मधूला सांगितलं, मधू तू आजपासून शिदोरी आण, अगर नको आणू, पण मला सोडून लांब जायचं नाही, मला सोडून शिदोरी खायची नाही. सोबत घेतलं, सगळे सवंगडी जमा केले. सवंगड्यांची सगळी शिदोरी सोडली, ती एकत्र केली. भगवंतानं जो वाळवंटामध्ये काला केला, तोच काला आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. कोणीही उठबैस करू